नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत सकाळचे 8 वाजता. बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी साहेब आणि दादांनी कोकणाकडे लक्ष केंद्रित केलंय. शरद पवार आणि अजित पवार कोकणच्या दौऱ्यावरती आहेत आणि कोकणात काही दिवसात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा फट रंगणार आहे. अजित पवारांची आज चिपळूणमध्ये जनसन्मान यात्रा आहे. दुपारी 3 वाजता अजित पवारांची चिपळूणमध्ये जाहीर सभा होणार आहे. अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम आणि त्यांच्यासमोर शरद पवार गटाचे प्रशांत यादव यांचं आव्हान उभं ठाकलंय. चिपळूणमध्ये शेखर निकम यांचा गड राखण्यासाठी अजित पवार दौऱ्यावर असल्याची चर्चा आहे आणि अजित पवारांपाठोपाठ शरद पवार देखील उद्या आणि परवा कोकण दौऱ्यावर आहेत. अजित पवार दौऱ्यादरम्यान मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवरती जोरदार टीका केली. ज्या दिवशी लोक ठरवतील की वारसा हक्कानं राजकारणात आलेल्यांना मतदान करायचं नाही, असं केलं तर राजकारणी एका मिनिटात सरळ होतील, असं नितीन गडकरी म्हणाले. जालन्यातल्या अंतरवाली सलाठीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे. दरम्यान जरांगेंची प्रकृती खालावल्यानं सलाईनद्वारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अंतरवाली सलाठीत मराठा बांधवांची गर्दी झाल्याचं बघायला मिळतंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी पुकारलेल्या बंदमधून धाराशिवमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. शहरातली अनेक दुकानं बंद आहेत. पोलीस प्रशासन सुद्धा जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवून आहे. गोंदियामध्ये सकल हिंदू संघटनेकडून रविवारी जनआक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आले. बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ ही रॅली काढली जाणार आहे. या रॅलीमध्ये हजारो हिंदू बांधवांनी सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. शरद पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत. शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजची पाहणी करतील आणि गोविंद बागेत कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.